या चॅनलवरील सर्व कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी सादर केल्या जातात. अंधश्रद्धा किंवा कोणत्याही अलौकिक गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे DVN स्टोरी टेलर. आणि मी आहे तुमचाच DV नानवटे. मित्रांनो, मी तुम्हाला आज जो अनुभव सांगणार आहे तो फक्त एका भुताटकीच्या घटनेपुरता मर्यादित नाही. ही एक अशी घटना आहे ज्याचा शेवट अत्यंत धक्कादायक आहे. शेताच्या राखणीसाठी उभारलेल्या 2 मचाणाभोवती फिरणारी ही कथा आजही त्या गावात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कथेचा शेवट तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकवून जाईल. आसाराम एक साधा सधन शेतकरी. दरवर्षी सुगीच्या दिवसात रात्रीला तो शेताच्या राखणीसाठी जायचा. आसारामला शेतीची आणि पिकाची फार काळजी होती. गेली कित्येक दिवस कष्ट करून उभं केलेलं पीक एखाद्या रात्री जंगली जनावरे नष्ट करू नयेत म्हणून पीक दुधी भरायला लागलं की तो जवळजवळ रोजच रात्री मचाणावर जाऊन राखण करायचा. हे त्याचं दरवर्षीचं रुटीन होतं. या वर्षी ही पीक जोमाने आलं होतं. मचाणं बांधली जात होती. त्याच्या शेताला लागूनच देवरामचं शेत होतं. दोन्ही शेतांमध्ये फक्त एक बांध होता. दोघांनीही आपापल्या शेतात बांबू आणि लाकडाच्या सहाय्याने समोरासमोर मचाणं बांधली होती. दोन्ही मचाणांमध्ये साधारण 100 फुटाचं अंतर होतं. एखाद्याने दुसऱ्याला हाक मारली तर सहज ऐकू जाईल इतक्या अंतरावर. त्या दिवशी पौर्णिमा होती. आकाशात चंद्र झळकत होता. त्या पांढऱ्या शुभ्र उजेडामुळे सगळा परिसर अगदी स्वच्छ दिसत होता. वाऱ्याची एखादी तिरीप आली की ज्वारीची कणसं एकसारखी डोलत होती. विविध प्रकारच्या किड्यांची अखंड किरकिर चालू होती. अधूनमधून चमकणारी काजवी निसर्गाच्या किमयेची साक्षी देत होते. गारठा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. आसाराम नेहमीप्रमाणे मचाणावर बसून आजूबाजूला लक्ष ठेवून होता. अधूनमधून तो शेतभर नजर फिरवत होता. जनावरांची चाहूल लागते का हे तो पाहत होता. साधा वाऱ्याचा आवाज जरी आला तरी त्याची गोफण फिरत होती. पण बराच वेळ काहीच घडलं नाही. मग सहज त्याची नजर देवरामच्या मचाणाकडे गेली. मचाणावर कोणीतरी बसलेलं होतं. चंद्रप्रकाशात चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण एखादा माणूस गुडघे दुमडून बसावा तशी ती आकृती दिसत होती. आसारामच्या मनात आलं, देवरामाला वाटतं. त्याने मोठ्याने हाक मारली, देवराम देवराम. समोरून काहीच उत्तर आलं नाही. त्याने पुन्हा आवाज दिला, अरे भैर्या. त्या शांत वातावरणात त्याचा आवाज दूरपर्यंत घुमत होता, पण तरीही काहीच प्रतिसाद नव्हता. आसारामने पुन्हा एकदा तिकडे पाहिलं. आकृती जशीच्या तशी बसली होती. कसलीच हालचाल नव्हती. च्या आईला भयतडसा देऊ सुद्धा देई नाही. थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. मध्येच पुन्हा एकदा त्याने त्याला हाक मारली, पण तिकडून उत्तर आलंच नाही. जाय की तसाच, असं म्हणत त्याने तो विषय सोडून दिला. रात्रभर मध्येच त्याची नजर तिकडे जायची. प्रत्येक वेळी ती आकृती त्याला तिथेच बसलेली दिसायची. चंद्र मावळतीला सरकला होता. पहाटेचं धुकं अंगाला झोंबू लागलं तसं तो जांभया देत मचाणावरून खाली उतरला. समोर पाहिलं तर देवरामचं मचाण रिकामं होतं. आयला माझ्या आधीच गेला वाटतं, म्हणत तो आपल्या घरी निघून गेला. दिवसभराच्या कामाच्या व्यापात आसारामच्या डोक्यातून तो विषय जवळजवळ निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री तो राखणीला आला.
त्या दिवशी हे आकाश निरभ्र होतं. कालच्या सारखाच आकाशात चंद्र उगवला होता. नेहमीप्रमाणे तो मचानावर बसला. थोड्याच वेळात त्याची नजर पुन्हा देवरामच्या मचानाकडे गेली आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तीच आकृती पुन्हा त्याच जागी बसलेली होती. जणू काल जिथे बसली होती तिथून ती उठलीच नव्हती. आसारामने पुन्हा मोठ्याने हाक मारली, देवराम. काहीच उत्तर आलं नाही. यावेळी त्यांनी सलग 3-4 वेळा आवाज दिला, तरीही तिकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आता मात्र त्याला राग आला. माझी मस्करी करतोय? थांब, आता आलोच तिकडं. तो उठला, मचानावर ठेवलेला कंदील पेटवला आणि खाली उतरला. बांधावरून तो सरळ देवरामच्या शेताकडे चालू लागला. जसा जसा तो मचानाजवळ पोहोचू लागला तशी तशी त्याची खात्री वाढत होती. आकृती अजूनही बसलेलीच होती. मायला, तुला कावाच्या हाका मारतोय, तुला ऐकू येत नाही का? म्हणत तो सरळ शिडीपाशी गेला. कंदील एका हातात धरून तो हळूहळू वर चढू लागला. पण वर पोचताच त्याला धक्काच बसला. मचान पूर्ण रिकामं होतं. तिथे कोणीच नव्हतं. क्षणभर तो जागेवरच उभा राहिला. त्याला काही समजेना. आत्तापर्यंत स्पष्ट दिसणारी आकृती एका क्षणात कुठे गेली? त्याने मचानाखाली पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, पिकावर नजर फिरवली, पण तिथे त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. त्यानं स्वतःला समजावलं, छायला आज गांजा जरा जास्त झाला वाटतं. तो खाली उतरला. परत आपल्या मचानाकडे चालू लागला. अर्ध्या वाटेत सहज त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याचे पाय जागेवरच थांबले. देवरामच्या मचानावर पुन्हा तीच आकृती बसलेली होती. आसारामच्या हातातला कंदील हलकेच थरथरला. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं. आकृती तिथेच होती. त्याने पुन्हा स्वतःला दोष दिला, छायला कसं शक्य आहे? तो काही क्षण आपले डोके खाजवत तसाच उभा राहिला. मग न बोलता आपल्या मचानाकडे परत आला. रात्रभर त्याचं लक्ष पिकापेक्षा त्या मचानावरच जास्त होतं. अधूनमधून तो तिकडे पाहायचा. प्रत्येक वेळी ती आकृती त्याला तिथेच बसलेली दिसायची. मात्र त्या रात्री त्याने पुन्हा तिकडे जाण्याची हिम्मत केली नाही. सकाळ होताच तो घरी गेला. संपूर्ण रात्र त्याच्या डोक्यात तोच विचार सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट देवरामच्या घरी गेला. दारातच देवराम भेटला. त्याचा चेहरा थकलेला दिसत होता. आसारामने पाहताच त्याला विचारलं, काय रे, 2 दिवसापासून बघतोय, रोज रातच्याला रानात येऊन मचानावर बसतोस. बरं, मी आवाज दिल्यावर साधं ओ सुद्धा देत नाहीस. मस्करी करतोस का काय माझी? देवराम काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, आशा, अरे येडा झालास का काय तू? अरे मी 2 दिवसापासून वावरात फिरकलो सुद्धा नाही आणि तू म्हणतोय मी रानात आलो. तुझं टकुरा जागे आहे का? म्हणजे तू रानात आलाच नाहीस? हो, बाबा दवाखान्यात ॲडमिट आहेत. 2 दिवस झालं मी त्यांच्याबरोबर दवाखान्यात पडू नये. आज सकाळी आंघोळ करायला घरी आलोय. थोड्या वेळात पुन्हा निघणार आहे आणि तू मात्र हे भलतंच बोलायलास. आशा, गांजा कमी वडत जा जरा, म्हणजे जरा टाळ्यावर असशील. आसारामच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो काही न बोलता तिथून निघाला. घरी येईपर्यंत त्याच्या मनात एकच विचार फिरत होता, मग 2 रात्री मचानावर बसलेलं ते कोण होतं? दिवसभर त्याचं कशातच मन लागलं नाही. संध्याकाळी त्याने आपल्या मित्राला, कोंड्याला, सगळा प्रकार सांगितला. कोंड्याने सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं आणि मग म्हणाला, आशा, तू गांजा कमी कर गाड्या. भट्टी पेटवल्यासारखा गांजा वडीतूस, मग तुझ्या डोळ्यासमोर भूत नाचणार नाही तर आणखी काय होईन? आसाराम प्रचंड चिडला. वांड्या, सलग 2 दिवस दिसलंय ते मला
आणि येऊन जाऊन ते गांजा गांजा काय लावलोय रे? उगा मै मस्करी करू नको. एक चपटी हाणली की उताना पाताना पडतोस आणि मला म्हणतो मी लोय गांजा ओढतो. अरे मर्दा, मी खरं सांगतोय राव, ऐक माझं. कोंड्या गंभीर होत म्हणाला, बरं आज रातच्याला मी तुझ्या संग येतो. मग तर झालं. रात्री दोघेही जेवून शेताकडे निघाले. तिथे पोहोचताच दोघेही मचानावर जाऊन बसले. आसारामचं लक्ष सुरुवातीपासूनच देवरामच्या मचानाकडे होतं. काही वेळ गेला आणि अचानक तो म्हणाला, कोंड्या कोंड्या तिकडे बघ. कोंड्याने मान वळवली. काही क्षण तो तिकडे पाहतच राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, होय रो, कुणीतरी बसले राव तिथं. आसाराम काहीच बोलला नाही. दोघेही बराच वेळ त्या आकृतीकडे पाहत राहिले. ती हलत नव्हती, उत्तर देत नव्हती, फक्त बसली होती. शेवटी आसाराम म्हणाला, आज आहे ना, काय ते बघूच बरं. कोंड्याने विचारलं, कसं? आसाराम म्हणाला, तू हितच थांब, मी तिकडं जातो. तुला हितं बसून दिसतंय का ते मला आवाज देऊन सांग. आसाराम कंदील घेऊन हळूहळू देवरामच्या मचानाकडे निघाला. कोंड्या तिथेच बसून तिकडे पाहत होता. त्याला मचानावरती आकृती अजूनही शांतपणे बसलेली दिसत होती. आसाराम मचानाजवळ पोहोचला. वर पाहिलं. मचान रिकामं होतं. त्याने शिडी चढून वर जाऊन चारही बाजूंना पाहिलं. कुणीच नव्हतं. तो वरूनच ओरडला, कोंड्या, आर इथं कुणीच नाही रे. कोंड्या लगेच म्हणाला, आर काय नाही म्हणतोस, अजून बी तिथंच बसलंय, तुला कसं काय दिसत नाही? आसाराम स्वतःशीच पुटपुटला, आयला मग मलाच का दिसत नाही? त्याच्या पोटात जाळ झाला. तो पटकन खाली उतरला आणि परत आपल्या मचानाकडे आला. मचानावर चढताच त्याने तिकडे वळून पाहिलं तर ती आकृती पुन्हा तिथेच बसलेली दिसली. त्याच्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली. कोंड्या, चल आता तू जा तिकडं. कोंड्याने कंदील घेतला आणि देवरामच्या मचानाकडे निघाला. आसाराम आपल्या मचानावर बसून त्याच्याकडे पाहत होता. कोंड्या मचानाजवळ पोहोचला. वर पाहिलं. काहीच दिसलं नाही. मग तो शिडी चढून वर गेला. त्यालाही धक्का बसला. वर कोणीच नव्हतं. त्याने चारही बाजूंना पाहिलं, नजर फिरवली आणि मोठ्याने ओरडला, आशा, खरंय र तुझं? इथं कुणीच नाही र. पटलं का आता? मी अभि तुला तेच सांगत होतो. तिथं गेलं की कुणी बी दिसत नाही, पण हिथून बघितलं की तिथंच बसलेलं दिसतंय. कोंड्या काहीच बोलला नाही. तो खाली उतरला आणि परत आसारामच्या मचानाकडे आला. आशा, चपटी आणलीस का? का र, घाबरला का काय? कोंड्या थोडा वेळ गप्प बसला. मग म्हणाला, हो ना राव, थोडी फाटली माझी. आसाराम हसत म्हणाला, च्या आईला तुझ्या, एक पेक घेतला की भूतासंग कुस्ती खेळणारा तू लका बायवाने घाबरला की तू तर. कोंड्या त्याचं बोलणं तोडत म्हणाला, मस्करी सोडा आशा, मायला तुझ्या रानात काहीतरी भानगड नक्की आहे बघ. तू जरा गावात चौकशी कर, बघू सकाळी गावात गेल्यावर कुणाला तरी विचारू. आसाराम म्हणाला. बराच वेळ दोघं गप्पा मारत बसले. कोंड्याने एक चपटी आणि आसारामने गांजाचा एक झुरका मारताच दोघांना पेंग येऊ लागली. मध्येच अधूनमधून त्यांची नजर देवरामच्या मचानाकडे जायची. ती आकृती अजूनही तशीच बसलेली होती. गप्पा मारता मारता दोघांना कधी डोळा लागला ते कळलंच नाही. सकाळी दोघे गावात आले. गावातल्या जुन्या जाणत्या माणसांना त्यांनी सगळा प्रकार सांगितला. कुणी म्हणालं तो राखणदार असल, कुणी म्हणालं अमावस्या पौर्णिमेला अशी बला फिरत असते, कुणी म्हणालं तुमच्या पिकावर कोणीतरी चेटूक केलंय, पण कुठूनच समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
आसारामनं ठरवलं आज रात्री पुन्हा शेतात जायचं, पण यावेळीही सोबत कुणीतरी असायला पाहिजे. तो पुन्हा कोंड्याकडे गेला, पण कोंड्याने साफ नकार दिला. आसारामनं आणखी दोघा तिघांना विचारलं, दारूचं आमिषही दाखवलं, पण रात्री त्या शेतात यायला एकही जण तयार झाला नाही. शेवटी आसाराम म्हणाला, जाऊ दे, आज मी बिरानं जाणार नाही. त्या रात्री तो घरातच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आवराआवर करून तो शेताकडे निघाला. घरापासून थोडंच अंतर गेला असेल इतक्यात समोरून देवराम धावत येताना दिसला. तो धापा टाकत होता. अंग घामाने भिजलं होतं, डोळे सुजले होते. तो आसाराम जवळ येऊन थांबला, पण त्याला नीट बोलताच येत नव्हतं. आशा थांब, हा आशा थांब. तेवढ्यात आजूबाजूची माणसंही तिथं जमा झाली. कोणीतरी त्याला पाणी आणून दिलं. त्यानं 2 घोट पाणी प्यायलं. थोडा वेळ शांत बसला. मग आसाराम म्हणाला, अरे तू तर दवाखान्यात होतास ना? बाबा बरे आहेत ना? देवरामने होकारार्थी मान हलवली. अरे मग झालं तरी काय? आसाराम वैतागत म्हणाला. देवरामनं एकदा सगळ्यांकडे पाहिलं. सगळे त्याच्याकडे पाहत उभे होते. मग तो बोलू लागला, मी काल बाबाला दवाखान्यातून घरी आणलं. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. थोडा आराम केला. जाग आली तेव्हा 7 वाजलं होतं. थोडं फ्रेश झालो. गेल्या 5-6 दिवसात रानाकडं पार दुर्लक्ष झालं, म्हणून जेवण झाल्या ठरवलं आज राखणीला जाऊ. आसाराम, तू रोज जातो हे मला माहीत होतं, म्हणून आधी तुझ्या घरी गेलो. पण तुझी बायको म्हणली आज ते रानात येणार नाहीत, म्हणून मी तसाच रानात निघून गेलो. मचानावर बसलो, थोडी गोपन फिरवली. मग आपलं निवांत बसलो. आकाशात चंद्र दिसत होता. सहज माझी नजर तुझ्या मचानाकडे गेली, तर मला तिथं कोणीतरी बसलेलं दिसलं. सुरुवातीला मला काय वांगळ वाटलं नाही. मला वाटलं तूच आलाय, म्हणून मी जोरात हाक मारली. पण तिकडून तुझं होका चू नाही आलं. पुन्हा हाक मारली, तरी बी काहीच नाही. मग मला तुझं त्या दिवशीचं बोलणं आठवलं. तू मानला नाहीस का माझ्या मचानावर कुणीतरी बसलेलं दिसलं? तेव्हा मी तुला येड्यात काढलं होतं. पण नाही रा आशा, काल तेच मला तुझ्या मचानावर बसलेलं दिसलं. मला वाटलं तूच माझी मस्करी करत असेल, म्हणून मी गुपचूप खाली उतरलो. हळूहळू बांध ओलांडून तुझ्या मचानाकडे गेलो. वर चढलो, पण वर चढताच मला धक्काच बसला. मचानावर कोणीच नव्हतं र. चारी बाजूला पाहिलं, खाली पाहिलं, पिकात बी पाहिलं, पण कुणीच दिसलं नाही. मग तिथून सहज मी माझ्या मचानाकडे पाहिलं आणि माझी बोबडीच वळली र. थोड्या वेळापूर्वी तुझ्या मचानावर बसलेलं ते आता माझ्या मचानावर बसलेलं होतं. पण आशा, ते ह्यावेळी नुसतं बसलं नव्हतं, ते उभं राहिलं. चंद्राच्या उजेडात मला ते हातानं काहीतरी खुणावत असल्यासारखं वाटलं. त्यापुढं मला काही आठवत नाही बघ. डोळे उघडले तेव्हा उजाडलं होतं. म्या तिथंच आशेच्या मचानावर पडलो होतो. तिथून उठलो आणि सरळ गावात आलो. देवरामचं बोलणं संपलं. आसाराम काहीच बोलला नाही. आता त्यालाही खात्री पटली होती की ते जे काही दिसत होतं ते साधं नव्हतं. धोंड्या गर्दीतून आसारामकडे डोळे फाडून पाहत होता. कुणी म्हणालं भास असल, कोणी म्हणालं तुमच्या पिकावर चेटूक झालंय, पण कोणाच्याच बोलण्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. शेवटी सगळ्यांनी एक निर्णय घेतला. शेतात जाऊन काय आहे ते पाहायचं. गावातली होती ती सगळी गर्दी शेताकडे निघाली. शेजारी 2 ज्वारीची शेतं.
मध्ये झाडाझुडपांनी वेढलेला मोठा बांध, दोन्ही शेतात उभी असलेली 2 मचाणं. सर्वजण बारकाईने सगळीकडे पाहत होते. काही जण मचाणावर चढले, शेतभर नजर फिरवली. पीकही व्यवस्थित होतं, कुठंच काही वावगं दिसत नव्हतं. मग धोंड्यासहित काही जण बांधावरून पुढे चालत गेले. पण जसं जसं ते पुढे जात होते तसा एक सडका वास त्यांच्या नाकात शिरू लागला. सुरुवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही, पण पुढं जाताच तो वास अगदी उग्र झाला. धोंड्याने नाकावर हात ठेवला. आईला लय वाशी तू रे, आईला डुक्कर मेला का काय एखाद म्हणत तो झाडाच्या जाळीकडे गेला आणि दचकून मागे सरकला. हा हा त्याच्या तोंडातून मोठी किंकाळी बाहेर पडली. अरे बाबो! त्याच्या बरोबर गेलेले दोघेही ते पाहून मागे फिरले आणि ढोंगणाला पाय लावून पळत सुटले. तो गोंधळ पाहून बाकीचेही धावत तिकडे गेले. झाडाच्या जाळीत एक मृतदेह दुरेला लटकत होता. संपूर्ण देह फुगून काळा निळा पडला होता. चेहरा पूर्ण सुजला होता. डोळे बाहेर आले होते. गळ्यातला दोर मानेत खोलवर रुतल्याने त्यातून पाणी गळत होते. देहावर असंख्य माशा घुंगावत होत्या. 4-5 दिवस तरी झाले असावेत हे पाहताच लक्षात येत होतं. इतक्यात गर्दीतून एक माणूस पुढे आला. त्यानं नीट निरखून पाहिलं आणि मोठ्याने हंबरडा फोडला. नाना नाना नाना. गर्दीत उभ्या असलेल्या सगळ्यांची नजर त्या माणसाकडे वळली. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, झाडाला लटकलेला तो मृतदेह सुभाष नानांचा होता. सुभाष नाना गावातला अतिशय साधा माणूस. अंगावर नीळ टाकलेली धोतर कुर्ता, डोक्यावर टोपी आणि गळ्यात गमछा. नेहमी हसून बोलणारा माणूस. त्यांना काशीनाथ नावाचा एक मुलगा होता. काशीनाथ 10वीत असताना सुभाष नानांच्या पत्नीचं निधन झालं. आधी ते तरुण असताना आई वडील गेले. आता मुलगा तरुण होताच पत्नी सोडून गेली. या धक्क्याने नाना फार बदलले. ते आधीसारखे कोणाशी बोलत नव्हते, गावात मिसळत नव्हते. आपल्याच विचारात गप्प बसून राहायचे. पुढे काशीनाथ मोठा झाला. त्याचं लग्न झालं. कामासाठी तो जवळच्या शहरात राहायला गेला. शहर तसं दूर नव्हतं. तो रोज सकाळी संध्याकाळी गावात यायचा. सुगीच्या दिवसात काही दिवस गावातच थांबायचा. बापावर तसं त्याचं लक्ष कमी होतं, पण कर्तव्य आणि लाजेपोटी ते सर्व करत होता. पत्नी गेली, मुलगा शहरात गेला. त्यामुळे सुभानाना आणखी एकटे पडले. काही वेळा ते अचानक वारीला निघून जायचे. कधी 2-2 दिवस कुठेतरी भटकत राहायचे. काशीनाथ त्यांना शोधून आणायचा. गेल्या 5-6 दिवसात ते गावात दिसलेच नाहीत. गावाने आणि काशीनाथनेही ते गांभीर्याने घेतलं नाही. यावेळीही ते असेच कुठेतरी गेले असतील, येतील परत असंच त्याला वाटलं होतं. पण यावेळी ते गेले, ते परत माघारी न येण्यासाठी. आज त्यांचा मृतदेह पाहून गावातला प्रत्येक माणूस हळहळत होता. काशीनाथ धाय मोकलून रडत होता, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. आसाराम आणि देवराम खजील झाले होते. गेल्या काही दिवसांपासून मचानावर बसलेलं त्यांना जे दिसत होतं ते सुभाष नानाच होते हे आता त्यांना समजलं होतं. देवरामचं बापावरील प्रेम त्यांना कळलं असावं, म्हणूनच त्यांनी देवरामला तो इशारा केला होता जो त्याला समजला नाही. पण त्या दिवसानंतर त्या मचानावर पुन्हा कोणीच दिसलं नाही. पण मचानाकडे पाहताना त्यांना सुभाष नानाचा भास व्हायचा. म्हणून आसाराम आणि देवरामनं दोन्ही मचानं मोडून टाकली आणि पुन्हा कधीच त्या शेतात रात्री राखण करायला गेले नाहीत. मित्रांनो, आज जी कथा मी तुम्हाला सांगितली ती 100% खरी आहे. कारण त्या माणसाचं दुःख मी स्वतः अनुभवलं आहे.
मेल्यानंतर एखाद्याला चांगलं बोलून काही उपयोग नसतो. तो जिवंत आहे तोपर्यंत त्याची कदर करा. त्यामुळे कोणी रुसलं असेल, रागावलं असेल, एकटं पडलं असेल तर राग रुसवे सोडा. माणूस जन्म एकदाच आहे. पैसा, पाणी, जमीन जुमला सोबत काही नेता येत नाही. नेता येते ते चांगले कर्म. समाप्त. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला अशाच सत्य, रहस्यमय आणि ग्रामीण भयकथा आवडत असतील तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या डिव्हियन स्टोरीटेलर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे आम्ही अपलोड केलेली प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.